हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय 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 राम जय 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 राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय 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 राम हरि जय जय राम हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया तुळसी हार गळा काचे पितांबर आवडी निरंतर हे जान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावर ठेवुनिया तुळसी हार गळा आसी पितांबर आवडे निरंतर हे जीवन हे मकर कुंडल तपती शबनी कंडिक सुमैनी विराजित मकर कुंडल तपती शबनी कंडिक सुमैनी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हे जीवन मकर कुंडल तळपती श्रवणी कंठिक स्तोमानी विराजित मकर कुंडल तळपती श्रवणी कंठिक स्तोमानी विराजित तुळशी हार गळा असे पितांबर आवडे निरंतर हे विधान कमीच ठेवा कमीच ठेवा तू का म्हणे माझे हिची सर्व सुख तू का म्हणे माझे हिची सर्व सुख तुका म्हणे माझे ची सर्व सुख तुका म्हणे माझे ची सर्व सुख तू का म्हणे माझे हिची सर्व सुख तू का म्हणे माझे हिची सर्व सुख तुका म्हणे माझे ची सर्व सुख तुका म्हणे माझे ची सर्व सुख पायीना श्रीमुख आवडीने पायीना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर पायीना श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा असे पितांबर आवडी निरंतरा हेची जाण आवडी निरंतरा हेची जाण तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी
आयो बारकुमा जय जय ठोबार कुमार आयो बारकुमा जय जय ठोबार कुमार आयो बारकुमा रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा होता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 सर्व
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर कापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर रखुमा देवी वरा. सर्व सुखाचे आगर कापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर उमा देवी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा ए तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी हे वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी अहं कहं स्वहं मुळया सांडी उपाधी यासाठी उपाधी अहं कोहं स्वहं मुळया सांडी उपाधी यासाठी उपाधी राम कृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा राम कृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा राम कृष्ण वसुदेवाचे आठवा राम कृष्ण वसुदेवाचे आठवा जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा जन्म जरा देवाची आठवीत साठवा जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा जन्म जरा देवाची आठवीत साठवा राम कृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा राम कृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा राम कृष्ण वासुदेवाचे आठवा राम कृष्ण वासुदेवाचे आठवा आज पुळिया टाळ घुळ घोळा शब्द नांदे आज पोळ्या टाळ घोळ घोळा शब्दनादे आज पुळिया टाळ घुळ घोळा शब्द नादे आज पोळ्या टाळ घोळ घोळा शब्दनादे तेने ब्रह्मानंद हृदयी आठवण नांदे ते
रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा 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 जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा 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 रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा रामकृष्ण वासुदेवाचे गोपाळ आठवा रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा एका जनार्दनी वासुदेव चिंतिता एका जनार्दने वासुदेव चिंतिता एका जनार्दनी वासुदेव चिंतिता एका जनार्दने वासुदेव चिंतिता यम काळ दूत पळती नाम ऐकता यम काळ दूत पळते नाम ऐकता यम काळ दूत पळती नाम ऐकता यम काळ दूत पळते नाम ऐकता रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा 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 जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा वाचे आठवीत साठवा जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा 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 विठोबा रखुमाई विठोबार जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा 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 वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी 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 वासुदेव स्मरणे तुटते जन्म मरण व्याधी वासुदेव स्मरणे तुटते जन्म मरण व्याधी वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी वासुदेव स्मरण तुटती जन्म मरण व्याधी अहं
साठवा जन्म जरा तुटवाचे आठवीत साठवा रामकृष्ण वासुदेव गोपाळवाचे आठवा रामकृष्ण वासुदेव गोपाळवाचे आठवा जरा तुटे वाचे आठवीत साठवा जन्म जरा जन्म जरा जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा जन्म जरा तुटे जरा देवाचे आठवीत साठवा रामकृष्ण वासुदेव गोपाळाचे आठवा रामकृष्ण वासुदेव गोपाळाचे आठवा विठ्ठल 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 विठ्ठल
वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी अहम सुहम कोहम मुळया सांडी उपाधी रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा चुपुळ्या टाळ घोळ घोळा शब्द नादे तेने ब्रह्मानंद हृदयी आठवण नांदे रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा एका जनार्दनी वासुदेव चिंतिता एका जनार्दनी वासुदेव चिंतिता यमकाळ दूत पळती नाम ऐकता रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा विठाला 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 वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी अहम कोहम सोहम मुळया सांडी उपाधी रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंझरं कंझनेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् हे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन थोडा विकू दे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू बाबाजी सद्गुरू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संताशी रंजऊ चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्ञानेशं ज्ञानमूर्तीच साक्षात प्रेम स्वरूपिणीं श्रीनामदेवं दयामूर्तिं श्रीनाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिनीं श्री तुकाराम महाराज
भक्तराज चतुष्टयम मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करे संताचा यावर करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा या वार करे संताचा मस्तक हे पायावरे यावर करे संताचा यावर करे संताचा यावर करे संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी अहम सोहम कोहम मुळया सांडी उपाधी रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग दक्षिण काशी निवासी भगवान परमात्म्याचे अवतार असणारे ज्यांच्या घरामध्ये भगवान परमात्म्याने अखंड असं कार्य करावं शांती ब्रह्म यांचा आताच 2 दिवसापूर्वी समाधी सोहळा संपन्न झाला. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा वासुदेव नावातील प्रकरणातील हा अभंग विठाला उडाला 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 शांती ब्रह्मनाथ महाराजांचा वासुदेव प्रकरणातील गोड असा अभंग वासुदेव नावाचं गोड असं प्रकरण आणि या प्रकरणातील गोड असणारा आणि जवळजवळ सर्वांच्या पाठात असणारा बरोबर ना सर्वांच्या वासुदेव नावाचं गोड प्रकरण. आपण सर्व वारकरी मंडळी आहात काकडा करणारी मंडळी आहात. काकड्यामध्ये जे अनेक प्रकरण सांगितले त्यामध्ये भोपाळ्या सांगितल्या आंधळे सांगितले पांगुळे सांगितले भारूड सांगितलं मुका सांगितला बहिरा सांगितला. याच अनुषंगाने जे वासुदेव नावाचं प्रकरण आलं त्या वासुदेव नावाच्या प्रकरणातील गोड असणारा शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा अभंग विठाला प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्म नाथ महाराज भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची फलश्रुती सांगतात. किंबहुना भगवान परमात्म्याचं स्मरण केल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर भगवान परमात्म्याचं भजन केल्यानंतर भगवान परमात्म्याचा आठव केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो त्या परिणामाचं दिग्दर्शन करणारा हा अभंग विठाला भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा परिणाम सांगणारा भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची फलश्रुती सांगणारा हा गोड अभंग आजच्या ह्या नैमित्तिक अशा कीर्तन सेवेकरता चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या निमित्ताने सेवा आहे अल्पसा पर्यार्थाचा तो म्हणजे असा आपल्या या कुतवळवाडी ग्रामातील आदर्श असणारा हा कुतवळ परिवार आणि या कुतवळ परिवारातील एक आदर्श आणि ज्येष्ठ असणारं व्यक्तिमत्व वैकुंठवासी भिकोबा लक्ष्मण कुतवळ यांचं 1 वर्षापूर्वी या कुटुंबातून जाणं झालं. आणि मग हिंदू धर्म संस्कृतीने प्रत्येक जीवाला जे काही संस्कार सांगितले जे विधी सांगितले त्या संस्कारापैकी हा आजचा असणारा वर्ष श्राद्धाचा संस्कार विठाला त्या बाबांच्या पाठीमागे असणारा संपूर्ण कुतवळ परिवार. मग यामध्ये या बाबांचे चिरंजीव असतील श्री दिनकरराव भिकोबा कुतवळ. या बाबांची कन्या असेल श्रीमती कौशल्या पांडुरंग चांदवडे.
या बाबांचे नातू असतील भरत दिनकर कुतवळ, सोमनाथ दिनकर कुतवळ. या बाबांच्या सुना असतील बेबी आणि शोभा दिनकर कुतवळ. नाती असतील दीपाली सोमनाथ टेकवडे, रोपाली हनुमंत जराळ. संपूर्ण दुःखांकित कुतवळ परिवार, आप्तेष्ट नातेवाईक या संपूर्ण परिवाराकडून या कार्यक्रमाचं सुंदर असं केलेलं आयोजन. विठाला उडाला 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 आणि या सुंदर अशा आयोजनामध्ये माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा माझे सन्मित्र, परमार्थिक मित्र गौरव महाराज कुतवळ. आता महाराज म्हणायला काही अडचण नाही. हं? यांच्याकडून माझ्याकडे आलेली ही सेवा. आता गढाळ्यामध्ये जवळजवळ 11 वाजून गेलेत. 11 वाजून 10 मिनिटं झालेत. तर ऊनही भरपूर लागते. तुमच्याकडचं ऊन म्हणजे आमच्याकडच्या पेक्षा जास्त ऊन. बरोबर 12ला आपल्या सर्वांना भोजना करता मोकळं करतो. विठाला उडाला 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 सुंदर असा आज असणार हा विधी, श्राद्ध विधी, कर्मविधी. शास्त्राने प्रत्येक जीवाला काही कर्म सांगितले. नित्य कर्म असतील, नैमित्तिक कर्म असतील, काम्य कर्म असतील, प्रायश्चित्त कर्म असतील. या कर्मामधील नैमित्तिक नावाच्या कर्मातील आजचा असणारा प्रकार नित्य कर्म त्याला म्हणतात. जीवनामध्ये जी कर्म आपल्याला रोज करावी लागतात त्याला नित्य कर्म असं म्हणतात. स्नान असेल, भोजन असेल, ही सर्व कर्म ज्यामध्ये येतात त्याला नित्य कर्म असं म्हणतात. नैमित्तिक कर्म आपण बाजूला ठेवू. काम्य कर्म काहीतरी मिळण्याच्या अपेक्षेने जे कर्म केलं जातं ना त्याला म्हणतात काम्य कर्म. किंबहुना स्वार्थाच्या हेतूने जे कर्म केलं जातं त्याला म्हणतात काम्य कर्म. प्रायश्चित्त कर्म आपल्या जीवनामध्ये एखादी चुकीची गोष्ट घडलेली असेल, आपल्या जीवनामध्ये एखादा अपराध घडलेला असेल, आपल्या जीवनामध्ये एखादं अयोग्य कर्म घडलेलं असेल, मग त्या कर्माच्या निमित्ताने प्रायश्चित्त करण्याकरता जे कर्म केलं जातं त्याला म्हणतात प्रायश्चित्त कर्म. आणि एक आहे नैमित्तिक कर्म. कशाला म्हणतात नैमित्तिक कर्म? काहीतरी निमित्ताने जे कर्म केलं जातं ना त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. आज हे कुतवळ परिवाराने जे कर्म ठेवलेलं आहे ना त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. कारण काहीतरी निमित्ताने हे कर्म केलेलं आहे. यांच्या घरातील वडील पिताश्री जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाली, त्या निमित्ताने हे असणारं कर्म. मला सांगा, श्राद्ध विधी आपल्याला आठवलं म्हणून करतो का आपण? चला काहीच काम नाही, निवांत वेळ आहे, सर्वांना सुट्ट्या आहेत, मग काय करायचं, चला श्राद्ध करू, असं असतं का? नाही, त्याला निमित्त लागतं. त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. काहीतरी निमित्ताने जे कर्म केलं जातं त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. ऐका सज्जनो, शास्त्र सांगतं की आपल्या कुटुंबामधून जी व्यक्ती गेली ना त्या व्यक्तीच्या जाण्यानंतर प्रत्येक पुत्राचं कर्म सांगितलं. आपल्या घरातील व्यक्ती गेल्यानंतर त्याचे सर्व क्रियाक्रम यथायोग्य पार पाडणं याला म्हणतात पुत्र. कारण ऐका सज्जनो, आजच्या या काळामध्ये, धकाधकीच्या युगामध्ये, या विज्ञानाच्या काळामध्ये प्रत्येक जीवाची अशी एक भ्रामक कल्पना होऊन गेली. आजपर्यंत आपला भाग चांगला आहे, आपला काळ चांगला आहे, पण आपण जर शहरी भागात गेलो तर आपलं असं लक्षात येईल की काही लोकांना असं वाटतं की या क्रिया, या कर्म का करायची, कशा करता श्राद्ध करायचे, का श्राद्ध करण्या पाठीमागे हेतू काय, श्राद्ध केल्यानंतर जीवाला काय मिळतं. कारण ऐका सज्जनो, प्रत्येक जीव हा कोणतंही कर्म करत असताना, कोणतीही क्रिया करत असताना तो कोणत्या तरी हेतूने क्रिया करतो. कोणतंही काम करत असताना काहीतरी फलाच्या अपेक्षेने कार्य करतो. कोणतंही कार्य किंवा क्रिया करत असताना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये इच्छा असते की त्या कामामधून, त्या कार्यामधून मला काहीतरी मिळावं. मी बोलत नाही, माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात. माऊली ज्ञानोबाराय बोलतात की या मृत्यू लोकातील जीवाचा स्वभाव बनला की ज्या कर्माला फल नाही ना ते कर्म मृत्यू लोकातील जीव कधीही करत नाही. माऊलींनी गोड ओवी सांगितली, माऊलींनी गोड उदाहरण दिलं. माऊली बोलतात, ऐका ना, माऊली बोलतात की पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी द्राक्षाची लागवड करायचा, म्हणजे आताही करतो.
पण दृष्टांत ज्ञानोबारायांच्या काळातील 700 ते 750 वर्षापूर्वीचा. माऊली बोलतात की त्या काळामध्ये शेतकरी द्राक्षाची लागवड करायचा, मग त्या द्राक्षांना चांगली द्राक्ष लागावीत, चांगलं उत्पन्न निघावं, चांगल्या बाजारपेठेमध्ये तो माल विकला जावा, चांगला पैसा मिळावा, याच्या करता ज्ञानोबाराय बोलतात तो शेतकरी त्या काळामध्ये द्राक्षाच्या बुडाला काय ओतायचा? दूध. ऐका, ज्ञानोबाराय वर्णन करतात. ज्ञानोबाराय बोलतात की द्राक्षांना चांगली द्राक्ष लागावीत याच्या करता तो शेतकरी द्राक्षाच्या बुडाला दूध ओतायचा. दूध तेही गावरांगायचं, कारण 700 वर्षापूर्वी जर्सी जात नव्हती. मग ज्ञानोबाराय बोलतात त्या द्राक्षांना चांगली द्राक्ष लागावीत, चांगला पैसा मिळावा, याच्या करता तो शेतकरी त्या द्राक्षाच्या बुडाला दूध ओतायचा. पण ऐका ना, ज्ञानोबारायांनी प्रश्न केला, बोला ना, अरे जो शेतकरी द्राक्षाच्या बुडाला दूध ओततो तोच शेतकरी त्याच्या दारामध्ये जे तुळशी वृंदावन असतं त्या तुळशीला पाणी घालतो का? फक्त स्वर धरा. काय प्रश्न केला? द्राक्षाच्या बुडाला दूध ओतणारा शेतकरी तुळशीला पाणी घालतो का? मला सांगा, दूध महाग का पाणी महाग? म्हणजे कमीत कमी आपल्याला तरी, शहरातलं सोडून द्या, आता लोक पाणी आणि दूध मिक्स करून विकतात, तो भाग वेगळा. मग ते पाणीही महाग आणि दूधही महाग. आपल्याला कोणचं महाग? दूध महाग. पाणी आपल्याला सहज उपलब्ध होतं. मग मला सांगा, ज्याला द्राक्षाच्या बुडाला दूध ओतायला परवडतं त्याला तुळशीला पाणी घालायला परवडत नाही का? मग का घालीत नाही? का घालीत नाही? हा, इच्छाच नाही, पाणी घालायची इच्छा नाही. काय इच्छा नाही? माझ्या मुद्द्याकडे या. ज्ञानोबाराय बोलतात, तुळशीची या झाडा दुरोनी न खापे शिंतोडा, द्राक्षाची बुडा दूधची लावी. माऊली बोलतात की अरे, द्राक्षाच्या बुडाला दूध ओतणारा तुळशीच्या झाडाला पाण्याचा शिंतोडाही मारत नाही का? त्याला माहितीये जर द्राक्षाला दूध ओतलं तर काय मिळणार? पण तुळशीला पाणी घालून काय मिळणार? तुमच्या सोप्या परिसरात तुळशीच्या लाकडाच्या चौकटी केल्यात का कोणी? बर दरवाजे, बर खिडक्या. त्याला माहितीये तुळशीला पाणी घातलं की फायदा नाही. मिळलं तर काय मिळणार? जर माळकरी असला तर गळ्यात घालाय तुळशीची माळ, नसला माळकरी तर तोंडात घालायला आहे ना पद्धत आपल्याकडे. का? ज्याने आयुष्यभर काही तुळशीला हात लावला नाही, ज्याचा तुळशीचा आयुष्यभर कसलाही संबंध आला नाही, आपण काय करतो जाता जाता? लोक म्हणतात ना, काय घाला? तुळशीची पानं घाला. कशा करता? नाही, जिवंत असताना कधी तुळशीची सावली याच्या अंगावर पडली नाही. आता काय फायदा? माझा मुद्दा ऐका. त्याला माहितीये तुळशीला पाणी घातल्यानंतर काहीही मिळणार नाही. माझा मुद्दा चाललाय, आपण सर्वजण ज्या कामातून काही मिळत नाही ना, ते काम आपण कधीही करत नाही. ज्या कामातून फायदा नाही ते काम आपण करत नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो, श्राद्ध कर्म जर आम्ही करत असू तर आम्हाला श्राद्ध कर्मातून काय मिळणार? आपली इच्छा फळाची असते, आपल्याला काहीतरी मिळण्याची अपेक्षा असते. मग जर आम्ही श्राद्ध कर्म करणार असू तर आम्हाला हे श्राद्ध केल्यानंतर फल काय मिळणार? अरे तुकोबराय वर्णन करतात, काय फल मिळणार? तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते, तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ. मन पितृ आशीर्वाद देती, तुका मन पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व
तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती किंवा तुका म्हणे पितृ आशीर्वच देती कल्याण इच्छिती सर्व काळ. अरे महाराज बोलतात कशा करता श्रद्ध कर्म करायचं. आपल्या कुटुंबातून जी व्यक्ती गेली ना त्या व्यक्तीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती सदैव राहावेत याच्या करता काय करावं. वर्ष श्राद्ध करावं. कशा करता करावं. आशीर्वाद राहावे याच्या करता. पण दुसरी गोष्ट आहे का आपण ज्यांचं श्राद्ध कर्म करतो आपण ज्यांचं हे क्रियाकर्म करतो ह्या गोष्टी करण्याकरता आपण जे धन वापरतो ते धन आपण कमवलेलं वापरतो का त्यांनी कमवलेलं वापरतो. नाही जी आपण जे जमीन कसतो आपल्या बँकेत जे पैसे आहेत आपलं जे घर आहे ही सर्व जी संपत्ती आहे ती आपण कमवलेली आहे का त्यांनी कमवलेली. मग मला सांगा त्यांनी कमवलेल्या धनामधून त्यांना खर्च करणं आपला काय तोटा. धन कुणी कमवलं त्यांनी कमवलं. बरं त्यांनी कमवलेल्या धनामधून त्यांच्या क्रिया करणं आपल्याला काय तोटा. अहो काहीच तोटा नाही ना. देवाचं घ्यायचं आणि देवीला सोवळायचं खिशाला आपला काय झळ. विठाला विठाला आपल्या कुटुंबावरती गेलेल्या व्यक्तीचे आशीर्वाद राहावेत याच्या करता जे कर्म केलं जातं ना त्याला म्हणतात श्राद्ध कर्म. ऐका आणि जर नाही केलं तर परिणाम काय याचंही उत्तर महाराजांनी दिलं. अकटा त्यांचे करीती पितर कुडी दुराचारी पुत्र झाला. जर आपण त्या व्यक्तींचे हे कर्म नाही केलं ना तर तो गेलेला व्यक्ती त्या कुटुंबाला शाप देऊन निघून जातो. मग एका वाक्यात ऐका श्राद्ध का करायचं. गेलेल्या व्यक्तीचा शाप लागू नये आणि गेलेल्या व्यक्तीचे आशीर्वाद लागावे याच्या करता श्राद्ध करावं. विठाला असं असणाऱ्या कुतूहल परिवारातील गोड असणारे व्यक्ती महत्व आणि त्यांच्या या श्राद्ध विधीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं केलेलं आयोजन आणि त्या आयोजनामध्ये कीर्तन रूपी सेवेकरता जो अभंग निवडला शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची फलश्रुती सांगणारा गोड अभंग ऐका सज्जनो. हा जीव जन्माला येत असताना आपल्या बरोबर काही गोष्टी घेऊन आला. या मृत्यू लोकात जो जो जन्माला आला ना तो प्रत्येक जीव आपल्या बरोबर येत असताना 3 गोष्टी आपल्या बरोबर घेऊन आला. कोणत्या कोणत्या ऐका. पहिली गोष्ट हा जीव मृत्यू लोकात जन्माला येत असताना कर्म आपल्या बरोबर घेऊन आला. दुसरी गोष्ट हा जीव मृत्यू लोकात जन्माला येत असताना आयुष्य आपल्या बरोबर घेऊन आला. आणि तिसरी गोष्ट हा जीव मृत्यू लोकात जन्माला येत असताना मृत्यू आपल्या बरोबर घेऊन आला. विठाला म्हणजे कर्म आपण आपल्या बरोबर घेऊन आलो. आयुष्य आपण आपल्या बरोबर घेऊन आलो. आणि तिसरी गोष्ट मृत्यू आपण आपल्या बरोबर घेऊन आलो. म्हणजे जो जो जन्माला आला ना तो येत असतानाच या 3 गोष्टी आपल्या बरोबर घेऊन आला. थोडं पुढे जाऊन बोलतो ऐका सज्जनो. बरोबर घेऊन आला नाही तर वाक्य लक्ष देऊन ऐका. बरोबर घेऊन आला नाही. आपण जन्माला येण्याच्या आधी आपलं कर्म जन्माला आलं आपलं आयुष्य जन्माला आलं आणि आपला मृत्यू जन्माला आला. वाक्य लक्ष देऊन ऐका. आपण मृत्यू लोकात जन्माला येण्याच्या आधी आपलं कर्म मृत्यू लोकात जन्माला आलं. आपण जन्माला येण्याच्या आधी आपलं आयुष्य मृत्यू लोकात जन्माला आलं आणि आपण जन्माला येण्याच्या आधी आपला मृत्यू लोकात जन्माला आला. कसं ते ऐका. मला सांगा सूर्याचा प्रकाश आधी येतो का सूर्य आधी उगवतो. तुमच्या वाडीत कसं आहे कुतोळवाडीत नाही आमच्या पलीकडे तसं तुमच्याकडे कसं आहे. आधी काय येतं सूर्य येतो मग प्रकाश येतो. आधी काय येतो प्रकाश येतो सूर्य नंतर येतो. मला सांगा पुढे आलेला प्रकाश तो कोणाचा असतो सूर्याचा असतो. म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी त्याचा प्रकाश पृथ्वीवर येतो. त्याप्रमाणे आपण जन्माला येण्याच्या आधी आपलं कर्म आपलं आयुष्य आणि आपला मृत्यू
मृत्यू लोकात जन्माला येतो विठाला. उडाला 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 उडाला. म्हणजे आपण जन्म घेण्याच्या आधी कर्म जन्माला आलेलं असतं. अरे कर्म वाट पाहता आपण कधी येतोय. आपण जन्माला येण्याच्या आधी मृत्यू लोकामध्ये आपलं आयुष्य म्हणजे वयोमर्यादा जन्माला आलेली असते. ती वाट पाहते आपण कधी जन्माला येतो. आणि आपण जन्माला येण्याच्या आधी आपला मृत्यू या मृत्यू लोकात जन्माला आलेला असतो. तो वाट पाहतो आपण कधी जन्माला येतो. म्हणजे कर्म आधी जन्माला येतं, आयुष्य आधी जन्माला येतं आणि मृत्यू आधी जन्माला येतो. आता ऐका, कर्म जन्माला येत असताना कर्म एकटं जन्माला येत नाही. फक्त माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. एक मुद्दा जरी सुटला ना तुम्हाला चिंतन करणार नाही. कारण मी लिंक लावत लावत तुम्हाला अभंगाकडे नेणार आहे. थोडी सवय आपल्या कानाला ती असावी असं मला वाटतं कीर्तनकार या नात्याने. काय सांगत होतो मी? मी काय सांगत होतो? म्हणा कीर्तन. ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका. कर्म जन्माला येत असताना कर्म एकटं जन्माला येत नाही. कर्म आपल्या बरोबर सुद्धा काही गोष्टी घेऊन जन्माला येतं. आता काय ऐका, कर्म आपलं पाप असतं ना ते पाप कर्माबरोबर जन्माला येतं. दुसरं ऐका, आपलं पाप आपलं कर्माबरोबर जन्माला येतं. दुसरी गोष्ट, कर्म जन्माला येत असताना आपले रोग हे कर्माबरोबर जन्माला येतात. तिसरी गोष्ट ऐका, कर्म जन्माला येत असताना आपल्या व्याधी आपली जरा अवस्था आपल्या बरोबर जन्माला घेऊन येतं विठाला. उडाला 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 उडाला. म्हणजे एका वाक्यात ऐका, कर्म जन्माला येत असताना आपलं सुख आणि दुःख कर्माबरोबर जन्माला येतं. कारण ऐका, आपण जे सुख भोगतो ना त्याला कारणही कर्म आहे आणि आपण दुःख भोगतो ना त्याला कारणही कर्म आहे. आपण जर सुखाचा भोग भोगत असू त्याला कारण कर्म, जर दुःखाचा भोग भोगत असू त्याला कारण कर्म. आणि ऐका सज्जनो, आपण कसं समजायचं आपण काय कर्म केलं? आपल्या जीवनामध्ये जर सुख येत असेल ना, सुख आपल्या जीवनामध्ये जर समाधान येत असेल तर निश्चित समजा आपण आपल्या पूर्वजन्मात काहीतरी चांगलं कर्म केलं. आणि जर आपल्या जीवनामध्ये दुःख येत असेल, आपल्या जीवनामध्ये जर संकट येत असतील, आपल्या जीवनामध्ये जर यातना येत असतील तर समजून घ्या की आपण निश्चित पाठीमागच्या जन्मात काहीतरी कुटानं. कारण घर कसं आहे हे पाहायचं असेल तर काय पाहावं लागतं? घर कसं आहे हे कशाहून कळतं? जर अंगण पाहिलं तर काय कळतं? घर कसं आहे. जर अंगण स्वच्छ असेल तर काय समजायचं? आणि जर अंगणामध्येच उकांडा असेल तर काय समजायचं? हे तसंच आहे. जर दुःख मिळत असेल तर समजा आपलं कर्म चुकीचं झालं, आणि जर सुख मिळत असेल तर समजा आपण कर्म चांगलं केलं विठाला. उडाला 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 उडाला. महत्वाचा मुद्दा, जन्माला येत असताना जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला अनेक दुःख भोगावी लागतात. अनेक दुःख, दुःखाचे प्रकार अनेक सांगितले. जन्माला येत असताना दुःख सांगितलं, जन्माला आल्यावरती दुःख सांगितलं, तारुण्यपणामध्ये दुःख सांगितलं, वृद्धपणामध्ये दुःख सांगितलं आणि मृत्यूचंही दुःख सांगितलं. अरे आपल्या दुःखाला सुरुवात होते कधी? अरे ज्या दिवशी आपण आईच्या गर्भात प्रवेश केला ना त्या दिवशी आपल्या दुःखाला सुरुवात झाली. अनेक प्रमाण आपण ऐकलेली आहेत. अरे ज्या दिवशी गर्भामध्ये येतो ना त्या दिवशी दुःखाला सुरुवात झाली. कोणत्या दुःखाला? अरे गर्भात येणं म्हणजे येशी खोलीमध्ये येणं नाही. अरे गर्भात येणं म्हणजे कशात येणं? गर्भ चांगला असतो का? गर्भामध्ये काय असतं? काय असतं गर्भामध्ये? काय सांगू गर्भीच्या यातना मद भोगिता नारायणा. आता पुढचा ऐका, मांस मल मूत्र जाना. काय असतं गर्भामध्ये? मांस असतो, मल असतो आणि मूत्र. या सर्वांमध्ये आपण जीव राहतो. म्हणजे दुःखाला सुरुवात होते आपली गर्भामधून. चला पुढे,
गर्भाच्या बाहेर येताना दुःख, बालपणामध्ये दुःख, तारुण्यपणामध्ये दुःख आणि वृद्ध अवस्थेमध्ये दुःख. मी प्रत्येक दुःख तुम्हाला सांगणार नाही कारण आपल्याकडे वेळ कमी. थोडं थोडं स्पर्श करून पुढे चालतो. बालपणामध्ये दुःख. काय दुःख? अंतःकरणामधील विचार आईला सांगता येत नाही हे दुःख. मला सांगा, बाळाला भूक लागली हे बाळाला तोंडाने सांगता येतं का? ते दुःखच आहे ना. बरं, बाळ शाळेत जायला सुरुवात झाली, शाळेत गेल्यानंतर दुःख कोणतं? शाळेत गेल्यावर दुःख कोणतं? आता शाळेत दुःखच नाही राहिलं का? 9वी पर्यंत पास, पोराच्या डोक्याला ताणच नाही राहिला. ते दप्तर टाके तर मोबाईल बघत. वाटोळ झालं शिक्षण संस्थेचं आपल्या. म्हणजे बालपणात दुःख, तारुण्यामध्ये दुःख, गेलं तारुण्य, आलं वृद्धपण, वृद्धपणातील दुःख. अहो, जर तुम्ही कधी संतांचं चरित्र अभ्यासलं असेल ना, अभंग अभ्यासले असतील ना, तर तुम्हाला ही सर्व दुःख त्या अभंगामध्ये पाहायला मिळतील. अरे, वृद्धपणाचं दुःख काय असतं ना, हे जर आपण नुसतं वाचलं ना तरी आपल्या अंगावर काटा येईल. नाक मुख गळू लागले. पुढं काय? लाळ आणि शेंबूड. काय होतं वृद्धपणात? नाक मुख गळू लागले. या सर्व गोष्टी वृद्धपणामध्ये होता. म्हणजे वृद्धपणाचं दुःख. आणि ऐका सज्जनो, सर्वात महत्वाचं दुःख जर काय असेल ना, ते म्हणजे मृत्यूचं दुःख. विठाला म्हणजे सर्व दुःखांचा कळस काय असेल ना, तर ते म्हणजे मृत्यूचं दुःख. आणि ऐका, मृत्यूचं दुःख हे प्रत्येक जीवाला भोगावंच लागतं. कारण मी सांगून गेलो, आपण जन्माला येत असताना मृत्यू आपल्या बरोबर जन्माला आला. फक्त जन्माला आला नाही, तुम्ही बसला की मृत्यू तुमच्या बरोबर बसतो. तुम्ही उठला की मृत्यू तुमच्या बरोबर उठतो. तुम्ही झोपला, मृत्यू तुमच्या बरोबर झोपतो. तुम्ही गाडीवर बसला, मृत्यू तुमच्या बरोबर गाडीवर बसतो. तुम्ही कीर्तनाला आला, मृत्यू तुमच्या बरोबर कीर्तनाला येतो. आजूबाजूला बघू नका, तसं दिसत नसतं. पण मृत्यू मात्र आपल्या बरोबर 24 तास आपल्या बरोबर राहणारा कोण असेल ना, तर तो फक्त मृत्यू आहे. मृत्यू म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर सत्य काय असेल, आपल्या जीवनामध्ये खरं काय असेल, तर तो म्हणजे मृत्यू. पण ऐका, आपली गंमत अशी झाली, मला सांगा, आपण मरणार आहोत हे आपल्या लक्षात नाही का आपल्याला माहित नाही? नाही, आपण मरणार आहोत. माझ्या सहित आपण मरणार आहोत हे आपल्या लक्षात नाही का आपल्याला माहित नाही? माहित आहे, पण बरं कधी लक्षात येईल? पाहुणं रावळं गोळा झाले हो, नाही लक्षात कधी येईन आपल्या? म्हणजे मृत्यू आपल्या लक्षात नाही. पण ऐका सज्जनो, जरी लक्षात नसला ना तरी मृत्यू आल्याशिवाय राहत नाही. मृत्यू हा येतच असतो. पण ऐका सज्जनो, जर मृत्यू येणार असेल ना, मृत्यू जर टळणार नसेल ना, तर ऐका, मृत्यू टाळता येत नाही पण मृत्यू सुधारता येतो. तर वाक्य लक्ष देऊन ऐका, मृत्यू टाळता येत नाही, मृत्यू सुधारता येतो. मृत्यू टाळता येत नाही, मृत्यू गोड करता येतो. मृत्यू टाळता येत नाही, मृत्यूचा सोहळा करता येतो. मृत्यू टाळता येत नाही पण मृत्यूचा उत्सव करता येतो. कसं ते ऐका, मृत्यू टाळता येत नाही पण मृत्यू सुधारता येतो. बरं ऐका, आजपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये किती माणसं मरताना पाहिली? नाही, आजपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही किती लोकांना जळताना पाहिलं? बरं, तुम्ही किती लोकांच्या दाव्याला गेला, सावडायला गेला, श्राद्धाला गेला? पण एवढं सगळं पाहिल्यानंतर कधीतरी आपल्याला असं वाटलं का ह्या सर्व क्रिया आपल्या बरोबर सुद्धा होणार? अरे मी नाही सांगत, महाराज बोलतात. एक पाहत सा एकाची दहने, एक पाहत सा एकाची दहने, एक पाहत सा एकाची दहने, एक पाहत सा एकाची
पहा तसा एकाची दहने. अरे आपण आपल्या जीवनामध्ये काय पाहिलं? एक पहा तसा एकाची दहने. आपण इतकी माणसं जळताना पाहिली, पण महाराजांनी प्रश्न केला, सावध त्या गुन्हे का रे न व्हा. अरे जर तुम्ही इतकी माणसं जळताना पाहिली असतील तर तुम्ही सावध का झाला नाही? मला सांगा, आपण एवढी माणसं जळताना पाहिली, आपण सावध झालो का? हो, नाही ना झालो. पण प्रश्न असा निर्माण होतो, सावध झाल्यावरती फायदा काय? समजा माणसं जळताना पाहिली, त्या जळणाऱ्या माणसांकडे सावध झालो, आम्ही तर मरणारच आहोत. मग सावध होऊन आमचा फायदा काय? ऐका सज्जनो, तुम्ही गाडीवर चाललात, डबल सीट चाललात, तुम्ही गाडी आणताय, पाठीमागे पत्नी बसलेली, तुमच्या पुढे एक गाडी चाललेली आहे. ती पुढे चाललेली गाडी एका गतिरोधकवर जोरात आदळली. ती आदळलेली तुम्ही पाहिली, तर मला सांगा, ती गाडी आदळलेली पाहिल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे? गाडीचं स्पीड वाढवलं पाहिजे. काय केलं पाहिजे? स्पीड कमी केलं पाहिजे का? कारण तुमच्या लक्षात आलं, काय लक्षात आलं, की समोर गतिरोधक आहे, त्याच्यावरती समोरची गाडी आदळली. ती पाहिल्यानंतर आपण सावध होऊन आपल्या गाडीचा वेग, आता प्रश्न आहे का, गाडीचा वेग कमी केल्यानंतर गाडी आदळणार नाही का गाडी कमी आदळणार? गाडी आदळणारच, पण कशी आदळणार? कमी आदळणार. मग ऐका, अरे जर मृत्यूच्या बाबतीत आपण सावध झालो ना, तर मृत्यू येणारच, पण आलेला मृत्यू हा गोड असणार. विठाला म्हणजे सावध होण्याचा परिणाम काय? मृत्यू गोड होणं. आणि ऐका, सावध झालंच पाहिजे. आपल्या समोर काही गोष्टी पाहिल्या ना, आपण सावध झालं पाहिजे. त्या पंचतंत्र ग्रंथामध्ये एक सुंदर कथा आहे. सुंदर कथा. कथा अशी आली, एका सिंहाने, एका गाढवाने आणि एका कोल्ह्याने एक शिकार केली, शिकार हरणाची. आणि मग हरणाची शिकार केल्यानंतर कोल्हा, गाढव आणि सिंह, त्या तिघांच्या मध्ये ते हरणाचं प्रेत टाकण्यात आलं, ते मांस टाकण्यात आलं. तर सिंह सांगतो, ऐका गाढव दादा, शिकार केली, आता या शिकारीच्या वाटण्या तुम्ही करायच्या, या मांसाचे वाटे तुम्ही करायचे, या मांसाचे भाग तुम्ही करायचे. बरं, ते नावाचं गाढवच होतं, त्यांनी वाटण्या केल्या. पण वाटण्या करत असताना गाढवाने 3 समान हिस्से केले. त्याला वाटलं एक मी, एक कोल्हा, एक सिंह. 3 समान वाटण्या केल्या आणि बोलावलं, या सिंह दादा, वाटण्या झाल्या. सिंहाला, सिंहाने त्या समान झालेल्या वाटण्या पाहिल्या. सिंहाला एवढा राग आला, अरे गाढवा मूर्खा, काय अक्कल आहे का तुला? काय कळतं का तुला? बरं, नाव गाढव असल्यामुळे कळण्याचा संबंध येत, नाव गाढव असल्यामुळे कळण्याचा संबंध येत नाही. पण सिंह म्हणला, काय कळतं का? काय अक्कल आहे का? अरे, ही शिकार करण्याकरता सगळ्यात जास्त त्रास मला झाला. हरणाला अडवलं मी, हरणावरती झेप टाकली मी, हरणाला मारलं मी. मग जर कष्ट माझे जास्त झाले असतील तर मला सांगा, फायदा जास्त कोणाला झाला पाहिजे? नाही, ज्याने कष्ट जास्त केले त्याला फायदा जास्त मिळावा, त्याला लाभ जास्त मिळावा, का कमी कष्ट असणाऱ्याला जास्त फायदा मिळावा? बरं, आता कसं चाललंय चितोळे पाहुणं? नाही, आता कसं चाललंय, जो कष्ट जास्त करतो त्याला जास्त मिळतं का बिगर कष्टावाल्याला जास्त मिळतं? हा. मग सिंह म्हणला, गाढवा, अरे कष्ट मी जास्त केले, मला फायदा जास्त मिळवणार. पाहता काय, पाहता पाहता सिंहाने गाढवाच्या अंगावर झेप टाकली आणि पाहता पाहता गाढव मेलं. गाढव मेलं. आता सिंहाने कोल्ह्याकडे पाहिलं, कोल्हो दादा, कोल्होबा दादा,
आता तर मटेरियल वाढलं. वाढलं म्हणजे पहिलं फक्त हरणाचं होतं, आता पहिलं फक्त, मी तेच सांगतोय, पहिलं फक्त लोक हरणाचं, आता हा गाढवाचं. शिय म्हणतो कोल्होबा दादा आता मटेरियल वाढलं, आता हिस्से तुम्ही करा. पण आता ऐका, ज्या वेळेस सिंह कोल्ह्याला बोलतो ना कोल्होबा दादा आता वाटे तुम्ही करा, कोल्ह्याने एकदा सिंहाकडे पाहिलं आणि एकदा कोल्ह्याने गाढवाकडे पाहिलं. कोल्ह्याने एकदा सिंहाकडे पाहिलं, एकदा गाढवाकडे पाहिलं आणि कोल्ह्याने काय केलं ऐका, 70% भाग एका बाजूला केला आणि 30% भाग एका बाजूला केला. विचारलं सिंहाने, का रे कोल्होबा दादा असे विषम वाटे का केले? एका बाजूला 70% भाग, एका बाजूला 30%, असं का केलं? आता कोल्ह्याचं उत्तर ऐका. कोल्हा म्हणतो, सिंह दादा समान वाटे करून मरायला मी काही गाढव. आता माझा प्रश्न आहे का, कोल्ह सिंहानं झालं पण कधी? हा, मी कोल्याचं नाही सांगत, आपलं सांगतोय. आपण कधी सिंहानी होणार? विठाला. याला म्हणतात एक पहा तसा एकाची ध्वनी, सावध त्या गुन्हेगारे नव्हा. म्हणजे मृत्यू बाबतीत आपण जर सावध झालो ना तर मृत्यू टाळता येत नाही, पण मृत्यू मात्र गोड करता येतो. अरे पहा ना, जगद्गुरु तुकोबराय असतील, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय असतील, शांती ब्रह्मनाथ महाराज असतील, या सर्वांना मृत्यू टाळता आला नाही, पण मृत्यू मात्र यांना गोड करता आला. अरे 700-750 वर्ष झाली ज्ञानोबारांनी समाधी घेऊन, आजही आपण त्यांची आठवण करतो. तुकोबरायांना जाऊन आज 375 वर्ष पूर्ण होत आहेत या वर्षी, आजही आपण तुकोबरायांची आठवण काढतो. अरे शांती ब्रह्मनाथ महाराजांना जाऊन सुद्धा 700-750 वर्ष होऊन गेली, आज सुद्धा आपण नाथरायांचं वर्णन करतो का? त्यांनी मृत्यू टाळला नाही, त्यांनी मृत्यू कसा केला? गोड केला, गोड. मग ऐका ना, जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला मृत्यू गोड करायचा असेल तर काय करावं लागेल? अभंगाचं पहिलं चरण, वासुदेव स्मरण तुटती जन्म मरण व्याधी, 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 वासुदेव स्मरणे 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 तुटती जन्म मरण व्याधी. हम सोहम को हम मुलया सांडी
जीवनामध्ये जन्म सुधारायचा असेल, मृत्यू सुधारायचा असेल तर काय करा? नाथ महाराज वर्णन करतात, वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. आणि जर आपल्या जीवनामध्ये जन्म चांगला करायचा असेल, आपल्या जीवनामध्ये तर व्याधी दूर करायची असेल, जर आपल्या जीवनामध्ये मृत्यू सुधारायचा असेल तर काय करा? वासुदेव स्मरणे. आपल्या जीवनामध्ये काय करा? वासुदेवाचं स्मरण करा. आता मला सांगा, वासुदेव म्हणजे काय? वासुदेव कशाला म्हणतात? हा, अंगामध्ये झगा, डोक्यावर टोपी घातलेली, तो पंढरपुरात असतो. दान पावल विठोबा लागा, आपण म्हणतो ना, पंढरपुरात गेल्यावर पाहतो वासुदेव असतात. हा, त्याला वासुदेव म्हणतात का? मग वासुदेव म्हणजे काय? ऐका, वासु याचा अर्थ शरीर आणि देव याचा अर्थ मालक. पुन्हा ऐका, वासु नाम शरीर आणि देव याचा अर्थ मालक. या शरीराचा जो मालक आहे ना, त्याचं नाव वासुदेव. मला सांगा, या शरीराचा मालक कोण? शरीराचा मालक कोण? अरे तो भगवान परमात्मा म्हणजे शरीराचा मालक. म्हणजे वासुदेव शरीराचा मालक असणारा भगवान परमात्मा याचं स्मरण केलं की तुटती जन्म मरण व्याधी. पण ऐका, नाथ महाराजांनी शब्द वापरला स्मरणे. शब्द स्मरण वापरला, स्मरण. बर, भजन शब्द वापरता आला असता, वासुदेव भजने, पण शब्द वापरला स्मरण. कशा करता? ज्या अर्थी स्मरण शब्द वापरला त्या अर्थी भजन आणि स्मरण यात काहीतरी फरक असायला 100%. कारण भजन शब्द का वापरला नाही, स्मरण का वापरला? ऐका, भजन जे होत असताना ते मुखाने आणि स्मरण जे होत असताना ते अंतकरणाने. भजन बंद होत, स्मरण बंद होत नाही. आणि जर भजन शब्द वापरला असता तर मला सांगा, भजन कोण करत नाही? जर नाथ महाराजांनी शब्द वापरला असता वासुदेव भजने, भजन कोण करत नाही? हा, कोण भजन करत नाही? अहो, ज्ञानोबराय बोलतात, देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. अरे ज्ञानोबराय बोलले, मृत्यू लोकात जन्माला आलेला प्रत्येक जण भजनच करतो, प्रत्येक जण भजनच करतो. मग जर प्रत्येक जण भजन करत असेल तर सगळ्यांच्या जीवनामध्ये मृत्यू गोड झाला का? म्हणजे भजन हे आहे ना, भजन हे मुखाने केलं जातं आणि स्मरण हे अंतकरणाने केलं जातं. ऐका, आपण झोपल्यानंतर भजन बंद होतं पण स्मरण मात्र बंद होत, स्मरण बंद होत नाही. मग स्मरण करण्याकरता तोंड उघडावंच लागतं असं काही नाही. बस स्मरण करण्याकरता एका जागेवर बसावंच लागतं असं काही नाही. बरं, तुम्ही स्मरण कोठेही करू शकता. कोठेही म्हणजे तुम्ही घरात बसला स्मरण करू शकता, तुम्ही अंगणात बसला स्मरण करू शकता, तुम्ही शेतामध्ये काम करायला गेला स्मरण करू शकता. बर, तुम्ही स्मशानभूमीत गेला तरी सुद्धा स्मरण. एक वाक्य सुंदर ऐकलं मी, एक 2 मिनिटाची कथा ऐकली. स्मरण कसं असावं? स्मरण एका चित्ताने असावं. त्या कथेमध्ये असं एक सुंदर दृष्टांत आला की माणसाचं एक चित्त कधी होतं. गोड दृष्टांत आला. मला सांगा, तुमच्या समोर जर 50,000चा बंडल मोजायला दिला, तुमच्या हातात 50,000 रुपयाचा बंडल मोजायला दिला आणि तुमच्याकडे बरीच माणसं बसलेली असतील, तुमचं लक्ष कशावर लागेल जास्त? पण तुम्ही कसा मोजता? बरं, किती वेळा मोजता? किती लक्ष देऊन मोजता? म्हणजे पैसे मोजत्याने आपलं चित्त कसं होतं? पण तेवढं कीर्तन ऐकताना होतं का? समजा आता माझे एवढे पैसे नाहीत, पण तुमच्या सगळ्यांना 50-50चा बंडल दिला, तुम्ही माझं कीर्तन ऐकताय का पैसे मोजता? नाही, काय करता तुम्ही? म्हणजे धन मोजत असताना
आपण कसं मोजतो? एक चित्ताने मोजतो. अरे धन मोजताना एकाग्र चित्त होऊन मोजतो आणि भजन करताना मात्र चित्ताचं. अरे मग स्मरण हा शब्द त्याकरता वापरला. फक्त भजन नाही तर जे भजन केलं ना, जे अंतकरणात साठलं ना, त्याचं जे निरंतर ध्यान होतं ना, त्याला म्हणतात स्मरण. विठाला. आणि म्हणून नाथ महाराज बोलतात वासुदेव स्मरणे तुटती काय जन्म मरण व्याधी. भगवंताच्या भजनाने जन्माचं दुःख निवृत्त होतं, देवाच्या भजनाने व्याधीचं दुःख निवृत्त होतं आणि देवाच्या भजनाने मृत्यूचं दुःख दूर होतं. पण महाराज सांगा ना, ते भजन करत असताना ते भजन कसं करायचं? महाराज सांगतात रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा. कसं भजन करा? राम कृष्ण वासुदेव गोपाळ वाचे. आता ऐका पुढे शब्द काय वापरला पहा, आठवा. काय शब्द वापरला? आठवा. आठव करणे म्हणजे काय करणे? स्मरण करणे. हा, आठव करणे म्हणजे स्मरण करणे. म्हणजे पहिल्या कडव्यातला स्मरण शब्द आणि द्रोपदातला आठव शब्द. म्हणजे स्मरण करणे याचा अर्थ आठव करणे आणि आठव करणे याचा अर्थ स्मरण करणे. बरं कसं करा? अहम कोहम सोहम मूळ या सांदी उपाधी. तुम्ही म्हणता हे अहम म्हणजे काय, सोहम म्हणजे काय, कोहम म्हणजे काय? बरं ही मटेरियल दुपारी 12 वाजता सांगायच्या लायकीचं. एवढ्या उन्हाच्या तडाख्यात भूक लागल्यावर अहम म्हणजे काय, कोहम म्हणजे काय, सोहम म्हणजे काय? फक्त एका वाक्यात सांगतो. अहम कोहम सोहम म्हणजे काय? मी कोण आहे, हे विश्व काय आहे याची जाणीव होणं म्हणजे अहम कोहम सोहम. एका वाक्यात सांगतो. भजन करत असताना कसं करा? अहम भाव म्हणजे मीपणा सोडून जे केलं जातं ना, त्याला म्हणतात भजन. कारण ऐका, दुःखाला जर सुरुवात कधी होत असेल ना, ज्या दिवशी मी आणि माझा शब्द आला त्या दिवशी दुःखाला सुरुवात. ज्या दिवशी अहम आला ना, त्या दिवशी दुःखाला सुरुवात झाली. ज्या दिवशी मी शब्द आला त्या दिवशी दुःखाला सुरुवात झाली. ज्या दिवशी माझा शब्द आला त्या दिवशी दुःखाला सुरुवात झाली. कसं ते ऐका, एक जाडजूड माणूस चांगला तब्येतवाला, म्हणजे माझ्याकडे बघू नका, इष्टीने प्रवास करत होता. एसटी मध्ये चढला, पाठीमागच्या सीटवर जाऊन बसला. इष्टी चालू झाली. एक 10 किलोमीटर इष्टी गेली. इष्टीच्या समोर एक मोटरसायकलवाला आडवा आला. अपघात झाला. एसटी थांबली. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. गोंधळ चालू होता. हा बसलेला म्हणला, रे काय झालं? एक मोटरसायकलवाला गाडीला आडवा आला. तो म्हणतो काय कळतं का त्याला? काय अक्कल आहे का मोटरसायकलवाल्याला? इतकी मोठी इष्टी दिसली नाही का? एवढी मोठी गाडी दिसली नाही का? दारू पिऊन गाडी चालत होता का? अरे एवढी मोठी इष्टी जर दिसत नसेल तर गाडी चालवायची कशाला? हा बोलायला लागला. त्यात परत 10 मिनिटं गेली. गाडी काय हाले ना. हा म्हणला कमीत कमी खाली उतरून तरी बघू प्रकार काय झालाय. हा सीटवरून उठला, एसटीच्या खाली उतरला. समोर गर्दी झालेली होती. मोटरसायकलवाला खाली पडलेला होता. हा गेला, गर्दीतून पुढे आला आणि जो मोटरसायकलवरून पडला होता ना त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यावर कळलं जो मोटरसायकलवरून पडलाय तो तर माझा जावई. मला सांगा, इष्टीत ज्यावेळेस बसला होता आणि जोपर्यंत माहित नव्हतं जावई आहे तोपर्यंत काय म्हणत होता? इष्टी दिसली नाही का? दारू पिला होता का? अरे जर गाडी हाणता येत नाही तर गाडी चालवायची कशाला? पण ज्यावेळेस कळलं जावई आहे तो म्हणतो अक्कल नाही का इष्टीवाल्याला? एवढी मोठी इष्टी चालवतो, डोळं फुटलं का? अरे गाडी समोर आलेली दिसत नाही का? मी म्हणतो इष्टी चालवता येत नाही तर राजीनामा द्यावा. मला सांगा, याची भाषा बदलली. कारण काय? इष्टीत बसला होता तोपर्यंत माझा जावई हा शब्द चिकटला नव्हता. ज्यावेळेस माझा जावई शब्द चिकटला त्यावेळेस दुःखाला सुरुवात. दुसऱ्याचं घर पेटलं, पिटू नये पण पेटलं. हे शेजारच्यानी पाहिलं, हा उड्या मारायला लागला. बरं झालं पेटलं.
बरं झालं पेटलं, बरं झालं पेटलं. पण त्याच्याच घरावरची ठिणगी उडाली आणि याच्या घरावर पडली. याचं घर पेटलं, आता काय करेल? नाही, याचं घर पेटलं, आता काय करेल? त्याचं घर पेटलं तेव्हा हा आनंदी होता, याचं घर पेटलं तेव्हा दुःखी झाला का? त्याचं घर पेटलं तेव्हा दुःख याच्या करता नव्हतं, कारण त्याचं घर माझं नव्हतं. ज्यावेळेस माझ्या घरावर ठिणगी पडली त्यावेळेस माझा शब्द आला आणि दुःखाला सुरुवात झाली. विठाला नाथ महाराज बोलतात, भजन करत असताना कसं करा? मी आणि माझं हे सोडून भजन करा. हे सोडून ज्यावेळेस तुम्ही भजन कराल ना, हे निश्चितच तुमच्या जीवनामध्ये जन्म मरण राहणार नाही. बरं, भजन करत असताना कसं करा? चिपुळ्या, टाळ, घुळघुळा, शब्दनादे, तेने ब्रह्मानंद, हृदयी आठवण. आता परत शब्द कोणता आला? पहिल्या चरणातला स्मरण, दुसऱ्या चरणातला आठव आणि ह्या चरणातला आठवण. म्हणजे स्मरण म्हणजे आठव, आठव म्हणजे आठवण, आठवण म्हणजे आठव, आठवण म्हणजे स्मरण. म्हणजे भगवंताचं स्मरण करत असताना कसं करा? चिपुळ्या, टाळ, घुळघुळा, शब्दनादे. पण महाराज ऐका ना, हे सगळं केल्यानंतर आमच्या जीवनात फळ काय मिळणार? शेवटचं चरण. एक जनार्दनी वासुदेव चिंतिता, एक जनार्दनी वासुदेव चिंतिता, एका जनार्दनी वासुदेव चिंतिता, एका जनार्दनी वासुदेव चिंतिता. यम काळदूत पळते नाव ऐकता, यम काळदूत पळते नाव ऐकता. रामकृष्ण वासुदेव गोपाळवाचे आठवा, रामकृष्ण वासुदेव गोपाळवाचे आठवा. यम कुळदात पळती नाम ऐकता, यम काळदूत पळती नाम ऐकता. रामकृष्ण वासुदेव गोपाळवाचे आठवा, रामकृष्ण वासुदेव गोपाळवाचे आठवा. वासुदेव चिंतिता. आता का पुन्हा शब्द आला चिंतिता. ते फक्त शब्द गोळा करा, मी सांगतोय ते. पहिल्या चरणात आला स्मरणे, दुसऱ्या चरणात आला आठव, तिसऱ्या चरणात आला आठवण आणि शेवटच्या चरणात आला चिंतिता. चिंतन करण्याकरता अंतकरण लागतं, आठवण करण्याकरता अंतकरण लागतं, आठव करण्याकरता अंतकरण लागतं आणि स्मरण करण्याकरता सुद्धा अंतकरण लागतं. स्मरण हे अंतकरणातून होतं, आठव हा अंतकरणातून होतो, आठवण ही अंतकरणातून होते आणि चिंतन सुद्धा. हा, म्हणून आठव, आठवण, चिंतन आणि स्मरण
या 4 गोष्टी घडल्या. हे काय? तुटे जन्म मरण व्याधी, एका जनार्दनी वासुदेव चिंतिता, यम काळ दूत पळती नाम ऐकता. अरे जो नामस्मरण करणारा असतो ना, जो नाम घेणारा असतो ना, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा सुदर्शन घिरट्या मारत फिरायचं काहीतरी आहे म्हणत सांगत जा ना. जो नामधारक असतो ना, त्या नामधारकाच्या गावामध्ये यमाला जाण्याची परवानगी नाही. फक्त 3 ते 4 मिनिटं तुमची मोजून घेतो. कशा करता? यम काळ धूत पळती नाम ऐकता. आज महाराष्ट्रामध्ये लाखो कीर्तनकार ज्यांच्यामुळे तयार झाले ते स्वानंद सुखनिवासी जोग महाराज. जोग महाराजांच्या जीवनामध्ये अखंड नामचिंतन, अखंड नामस्मरण, अखंड भगवान परमात्म्याचं स्मरण, अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन. शेवटच्या काळामध्ये सद्गुरू जोग महाराज आजारी पडले आणि पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये जोग महाराजांना ऍडमिट करण्यात आलं. काही काळ गेल्यानंतर एक दिवस जोग महाराज त्या दवाखान्याच्या खोलीमध्ये कॉटवरती झोपलेले. त्यांच्या शेजारी सोनोपंत मामा दांडेकर त्यांची काळजी घेण्याकरता, त्यांची देखभाल करण्याकरता. आणि अचानक जोग महाराजांनी हसायला सुरुवात केली. जोग महाराज हसू लागले. दांडेकर बोलले, जोग महाराज काय झालं हसायला? तुम्ही आजारी आहात, दुर्धर आजार तुम्हाला झालेला आहे आणि आजारी असताना सुद्धा तुम्ही काय हसताय? जोग महाराज बोलले, मी जोग महाराजांची भाषा सांगतो. म्हणजे जोग महाराजांचं चरित्र ऐकलं, त्यामध्ये भाषा अशी आली. जोग महाराज म्हणली, बाळ सोन्या, म्हणजे सोनोपंत दांडेकरांना सोन्या म्हणायची आवडीने, सोन्या तू समोर पाहिलं का कोण आलंय? मामा म्हणले, महाराज मला दिसत नाही. अरे नीट बघ ना कोण आलंय. अहो नाही दिसत महाराज. नाही दिसत? त्या दारामध्ये यम आला. यम आलाय न्यायला. एक करशील का सोन्या? काय महाराज? खाली जा, टांगा मिळतोय का पा. कशा करता? मला आत्ताच्या आत्ता आळंदीला जायचंय, मला आत्ताच्या आत्ता ज्ञानोबरांचं दर्शन करायचंय. अरे हातामध्ये सलाईन लावलेली, दवाखान्यामध्ये असताना डॉक्टरची परवानगी नाही. दांडेकर मामा बोलले, महाराज तुम्ही आजारी आहात, तुम्हाला ताप आहे आणि तापाच्या भारामध्ये तुम्ही काहीही बोलताय. कारण ताप आल्यानंतर माणसं बडबड करतात. दांडेकर मामांना वाटलं डोक्यामध्ये ताप असल्यामुळे त्यांना भ्रम होत असेल. सांगितलं, ऐक सोन्या, आत्ताच्या आत्ता खाली जा, टांगा पा, मला आळंदीला जायचंय. अरे जोग महाराजांची आज्ञा होती. दवाखान्याच्या खाली आले, एक टांगा बोलावून आणला. जोग महाराजांनी हाताची सलाईन काढली, जिन्यावरून खाली उतरले, टांग्यामागे पाठीमागे बसले. दांडेकर मामा पुढे बसले. टांगा आळंदीच्या दिशेने धावू लागला. तसा जसा तो टांगा आळंदीच्या दिशेने धावू लागला ना, जोग महाराज जास्त हसू लागले, जास्त हसायचे. दांडेकर मामा बोलले, मामा झालं काय? महाराज झालं काय हसण्याकरता? अरे पहा ना, तुला समोर दिसतं का? अरे महाराज, दांडेकर मामा बोलले, काय पाहता? अरे पहा ना तो यम कसा टांगायच्या मागे पळतोय. अरे पहा ना तो यमदूत कसा माझ्या पाठीमागे पळतोय. पहा ना तो काळ कसा माझ्या पाठीमागे पळतोय. दांडेकर मामांना मात्र काळ काय दिसायला तयार नव्हता. जोग महाराज बोलले, ऐक, हा किती माझ्या पाठीमागे पडला ना, अरे जोपर्यंत आळंदी येत नाही ना, ज्ञानोबरायांचं दर्शन घडत नाही ना, तोपर्यंत हा विष्णू जोग प्राण सोडणार नाही. अरे पाहता पाहता टांगा पादुका मंदिराजवळ आला. विचारलं, सोन्या टांगा कुठपर्यंत आला? महाराज पादुका जवळ टांगा आला. डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. सोन्या, अरे ज्याच्या करता आयुष्यभर परमार्थ केला ना, तो परमार्थ आज यशस्वी झाला. अरे पाहता पाहता तो टांगा इंद्रायणीच्या पुलावरती आला. विचारलं, सोन्या कुठं आला टांगा? महाराज आला, इंद्रायणीच्या पुलावरती आला. अरे पाहता पाहता टांगा ज्ञानोबरायांच्या समाधीच्या मंदिरासमोर आला. विचारलं, सांग सोन्या कुठं आला टांगा? महाराज ज्ञानोबरायांच्या दारामध्ये आला टांगा. अरे उठून बसले टांग्यामध्ये. मंदिराचं दार उघडं होतं, बाहेरून समाधी दिसत होती. अरे समाधीकडे पाहिलं, डोळे घट्ट मिटले. सांगितले, सोन्या एक काम करतोस?
एक ग्लास घे, त्या ग्लासामध्ये इंद्रायणीचं पाणी आण, समाधीवरती टाक, ते समाधीवरचं पाणी पुन्हा ग्लासमध्ये आण, माझ्या मुखामध्ये सोड. सोनोपंत मामांनी इंद्रायणीचं पाणी भरून आणलं, समाधीवरती पाणी टाकण्यात आलं. तेच पाणी जोग महाराजांच्या मुखामध्ये सोडलं. ज्ञानोबरायांकडे डोळे बंद करून पाहिलं आणि आपला प्राण सोडून दिला. याला म्हणतात एका जनार्दनी वासुदेव चिंतिता, यमकाळ दूत पलटी नाम ऐकता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणून नाथ महाराज बोलतात आपल्याही जीवनामध्ये जर दुःख घालवायचं असेल तर काय करा. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. तुम्ही सगळं विसरला तरी चालतात, पण 4 शब्द लक्षात ठेवा. स्मरण, आठव, आठवण आणि चिंतन. हे 4 शब्द जर तुम्ही आज लक्षात ठेवले तरी कीर्तन आपलं सार्थक लागलं. स्मरण वासुदेवाचं, आठवण वासुदेवाची, आठव वासुदेवाचा आणि चिंतन वासुदेवाचं. चिंतन वासुदेवाचं, आठवण वासुदेवाची, स्मरण वासुदेवाचा आणि आठव वासुदेवाचा. परिणाम काय? वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. या 4 गोष्टी केल्या की आपल्या जीवनामध्ये मृत्यूचं भय राहणार नाही. म्हणून काय करा, जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याचं म्हणजे वासुदेवाचं स्मरण करा. एकनाथ महाराजांचा गोड असा अभंग वासुदेव नावाच्या प्रकरणातील आजच्या सेवेकरता निवडलेला होता. ज्या निमित्ताने सेवा होती मी सांगून गेलो. आपल्या कुतोळवाडी ग्रामामधील कुतवळ परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व वैकुंठवासी भिखोबा लक्ष्मण कुतवळ यांचं 1 वर्षापूर्वी आपल्यातून जाणं झालं. आणि मग हिंदू धर्म संस्कृतीने प्रत्येक जीवाला जे 16 संस्कार सांगितले त्या संस्कारापैकी आजचा असणारा श्राद्ध विधीचा संस्कार. आणि या संपूर्ण कुटुंबाकडून मग त्यांचे चिरंजीव असतील, सुनबाई असतील, कन्या असेल, नातू असेल, नातवंड असतील, आप्तेष्ट नातेवाईक सर्व मंडळी या सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाचं सुंदर असं केलेलं आयोजन. आणि या आयोजनामध्ये ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. ते आमचे सन्मित्र हरिभक्तपरायण गौरव महाराज कुतवळ असतील यांच्या वतीने सेवा माझ्याकडे आली. थोडी दगदग जास्त असल्यामुळे आवाज जवळजवळ बसलाय. थोडं संस्थांचा कारभार, सगळ्या गोष्टी, रोज कार्यक्रम चालू, रोज दगदग, त्यामुळं थोडा आवाज जाम आहे. पण गौरव महाराजांचा आग्रह, सकाळी एका ठिकाणी भेट देऊन आलो. संस्थांचे विश्वास असणारे कोंडे अण्णा त्यांच्या कुटुंबातील एक कार्यक्रम होता आणि संस्थांचे जवळचे कार्यक्रम तसे घाईघाई सोडता येत नाही. पण गौरव महाराजांना आधी तारीख दिल्यामुळे आता विलास काही नव्हता. कारण संगमच्या परिसरातील जवळपासचे कार्यक्रम महाराजांनी कधी सोडले नाहीत आणि ती जबाबदारी माझ्यावरती आल्यामुळे मलाही ती सोडता येणार. पण आज गौरव महाराजांच्या आग्रहामुळे मला ते टाळता आलं नाही. गौरव महाराजांच्या योगाने आपल्याकडे हा येण्याची एक ही सेवा करत असताना आपण सर्व मंडळी उपस्थित भाविकांच्या सहकार्याने सेवा, त्यामध्ये महिला मंडळ असेल, पुरुष मंडळी असतील, सर्व आप्तेष्ट नातेवाईक असतील, अनेक ठिकाणाहून आलेली सर्व पाहुणरावडी कंपनी असतील, त्यामध्ये आमचे न्हावी गावचा शितोळे परिवार असेल त्यांचं ऋण व्यक्त करतो. उपस्थित सर्व भजनी मंडळ, त्यामध्ये आपलं ग्रामस्थ भजनी मंडळ कुतोळवाडी त्यांचं ऋण व्यक्त करतो. माझ्याबरोबर आलेले हरिभक्तपरायण गायनाचार्य रामदासजी महाराज गव्हाणे असतील, आपल्याच्या परिसरातील एक रत्न असणारं गायनाचार्य संतोषजी महाराज कोलते असतील त्यांचे ऋण व्यक्त करतो. वेनेकरी असतील त्यांचं ऋण व्यक्त करतो. ज्यांनी मृदंगाची साथ केली ते हरिभक्तपरायण नरसिंह महाराज राजगुरू असतील त्यांचं ऋण व्यक्त करतो. ज्यांनी हार्मोनियमची साथ केली ते हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज यांचे ऋण व्यक्त करतो. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम, कारण 2 तास अजिबात बोलायला त्रास झाला. मला तीच काळजी होती जर हे चांगलं नसलं की हे खराब होतं. पण एकदम गोड सिस्टीम लावली, कालवा नाही, शिट्टी नाही, काय नाही काय नाही, गोड एकदम. तुमचे ऋण व्यक्त करतो. आणि ज्यांचे शूटिंग चाललंय, वास्तविक पाहता ह्या गोष्टी मला आवडत नाहीत. गौरव महाराजांना माहिती, म्हणजे क्लिपा यूट्यूब हे आवडत नाही मला. पण गौरव महाराज म्हणजे दादा महाराज आमच्या करता तरी पहिलं रेकॉर्डिंग करा, म्हणजे नाही आवडत. म्हणजे काय असेल तो माझा दोष असेल किंवा काही असेल, पण ते शक्यतो आवडत नाही मला. पण महाराजांचा आग्रह, ज्यांनी गोड असं हे रेकॉर्डिंग केलं ते आमच्याच परिसरातील नाव काय म्हणलं, अतुल महाराज धारेकर त्यांचं ऋण व्यक्त करतो.
आणि योगीराज श्री संतराज महाराज संस्थांच्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुटुंबातील सर्व मंडळी कृपया आपण प्रतिमेजवळ यायचे. चिरंजीव असतील, कन्या असेल, नातवंड असतील, सुना असतील, या. निर्याणाचा अभंग होईल, आरती होईल, नंतर काही सूचना होतील. तोपर्यंत कुणी आपली जागा सोडायची नाही. या. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले दे बोलिले देवा बोले उतरे. करा क्षमा अपराध महाराज दंडेश्वर. आनाई विचारिला अधिकार आमुला. करा क्षमा अपराध महाराज दंडेश्वर. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया ते. करा क्षमा अपराध महाराज दंडेश्वर. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग श्रीरंग बोलावे आत्ता काळी विठो आपासे पाव. पुढी सहित झाला मुक्त दोघा. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी धर्यन तुकोले अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञानराजा प्रकट भूय बोले विश्व ब्रह्मज्ञानी राम जनार्दन चरणे मस्तकडे उडे. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवेने सर्व मनोवेदला माझा. आरती ज्ञानराजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सत्तान पाय दाखव्या मार तुकाराम. राघवे सागरात पाषाण धारे तैसे रक्षे. आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखव्या मार तुकाराम. हात पिता तुलनेचे ब्रह्मा तुकाशा परमेश्वरी चरणे मस्तकडे उडे. आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखव्या मार तुकाराम. डोळाने पाणी अनेक तुझे काय न मागते उदार तू होई मज ठेवी पाय संताची आया संताची अनेक तुझे काय न मागते. ज्ञानदेव तुकाराम